गाडी चालण्याच्या संशयावरून तरुणास बेदम मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, नातेवाईक आक्रमक। जालना शहरातील भवानीनगर भागात गाडी जाळण्याच्या संशयावरून एका तरुणाला रॉडने बेदम मारहाण करण्यात आली होती। या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सागर भगवान आगलावे वय अंदाजे 23 वर्षे असं मृत तरुणाचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार मागील शनिवारी जालना शहरातील भवानीनगर परिसरात सागर आगलावे यांना काही व्यक्तींच्या गाडीला आग लावल्याचा संशयावरून 2 ते 3 जणांनी रॉडने जबर मारहाण केली होती। या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर सागर यांना जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचार सुरू असतानाच आज त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय, मात्र आजपर्यंत आरोपींची अटक न झाल्यामुळे मृतांच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केलाय। आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्धार नातेवाईकांनी केलाय। या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय। शनिवारी नुसतं ते घर पाहायला गेलता, पाहून येतो म्हणे। मी भाड्याने खोली केलेली आहे, ते स्वतःच्या घराला कुलूप लावलेलं आहे, तर ते पाहायला गेलता। म्हणलं मी घरून येतो, त्यांनी रस्त्यातच धरलं आणि मारलं आणि दारात नेऊन टाकलं। मी जाऊस तर कोण मारला? बोडक्याच्या पोरांनी। नाव काय मारणाऱ्यांची? राजा इजा, आशाबाई बोडके। काय भांडण होतं तुमचं आणि त्यांचं? भांडण काय नाही मला माहित नव्हतं। मी माहेराला गेलेले होते, तर त्याची गाडी कोणी जाळली कोणी नाही मला माहित नाही। पोराच कामाला जाता जाता पडलं म्हणून ते दवाखान्यात इथं आणलं होतं। सरकारी दवाखान्यात होतं पोरग। ज्या दिवशी गाडी जळाली त्या दिवशी पोरग सरकारी दवाखान्यात होतं आणि मी माहेरात गेलेली होती। किती दिवस झाले ऍडमिट होता भाऊ? ऍडमिट का? त्या बारीनं 4 दिवस होता। आता शनिवारी आणलेलं 8 दिवस झाले सर। आज 15 तारखेला आणलेलं आहे। त्याचं नाव काय आणि तुम्ही त्यांच्या कोण लागता? सागर आगलावे। तुम्ही त्यांच्या कोण लागता? आई। तुम्ही कंप्लेंट वगैरे दिली पोलिसात? हा, ही घटना शनिवारी झाली 7 वाजता 15 तारखेला। मारलेला कोण आहे आणि मारलेला वाद झाला होता? राजा इजा, आशी बोडके। कोणत्या कारणाने वाद झाला होता? वाद कशामुळे मारलं म्हणजे? त्या गाडीमुळे। आणि आम्ही घरी नव्हतो ना, आमच्या घराला कुलूप लावलेलं होतं ना, पण आमच्या मागे पाठिंबा नाही कोणी म्हणून त्यांनी याचा आरोप घेतला याच्यावर। गाडीचा काय वाद होता? गाडीचा वाद काहीच नाही, कोणी जाळली आम्हाला माहितच नाही। 2 वाजता गाडी जळालेली, मी माहेराला गेलेली होती। पोरग इथं सरकारी मध्ये ऍडमिट होतं, गाडीवर पडलं होतं। काय मागणी कामाला जाता जाता तुमची मागणी आहे आता आमची मागणी हे करायचं, त्याला आधी आणून तिथं अटक करायचं, 2-3 बी, माईला बी 2 भावायला बी। तवा इथून उचलायचं, तवरक मला उचलायचं नाही। काय नाव आपलं? अजून एक तुमचं नाव काय? रुक्मनबाई आगलावे। माझं नाव कृष्णा रंगनाथ घायाळ। माझ्या तशी ना तो मामाचा मुलगा आहे तो माझ्या। अज्ञात म्हणजे त्यांचं रात्री काही किरकोळ, अगोदर पण त्यांचे काही किरकोळ भांडणं चालत होते, पण आता त्या वादातून त्यांची काही गाडी जळाली होती, ते जळाली दुसऱ्यानं, नाव आलं याच्यावर। त्या वादातूनच त्यांनी अगोदर मागच्या समजा 1 महिन्या अगोदर पण त्याला मारहाण केली होती, पण त्या टायमाला काही केस वगैरे काही हे नव्हती। पण यावेळेस त्यांनी डायरेक्टच स्वतःच्या घरावर पण त्यांचा कब्जा आहे। हे किरण राहतात दुसरीकडे, पण तो पाहण्यासाठी गेला रात्री की बाबा घरी एक चक्कर मारून येतो म्हणून। ते गेलं तर तेवढं तर त्यांनी फायदा उचलून असं बेरहमीचं हे केलं होतं। कशाने मारलं? आता ते रॉड वगैरे काही होते म्हणते, कारण मी नव्हतो त्या घटनास्थळी समजा तिथं। हे कारण हे होते सगळे गल्लीतले लोक भरपूर होते काही तिथे, असे हे झालेले आहे। तुमची मागणी काय? मागणी म्हणजे काय सर, त्या आरोपींना पूर्ण अटक करा, सगळं त्यांना हे केल्याशिवाय आम्ही इथून मृत्यू ते काही हलवणार नाहीये। सगळं काय त्या हिशोबाने बघा आता काय पोलिसांनी। घटना आहे रात्री दरम्यान 7-7:30च्या दरम्यान झालं होतं शनिवारी मागच्या। 8 दिवस उपचार सुरू? हो, 8 दिवस उपचार सुरू होते। काय नाव आपलं? माझं नाव कृष्णा घायाळ।